नमस्कार, मी कल्पेश डोंगरे सर. 11वी प्रवेशासंबंधी खूप महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा मी व्हिडिओ तयार करत आहे. आता बघा, 11वी प्रवेशाच्या 3 नियमित फेऱ्या झालेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अजून मिळाला नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याहून पोहोचेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. आणि मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो पूर्णपणे ऐका आणि पूर्णपणे बघा. त्याच्यात सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे, विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. तर सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे 3 नियमित फेऱ्या संपल्या आणि उद्यापासून म्हणजे 26 तारीख नंतर उद्या स्पेशल राऊंड 1साठी तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 फॉर्म भरायला आलेला आहे. आता ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट काय की आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही किंवा काही कारणास्तव या प्रक्रियेतून जे विद्यार्थी बाहेर पडले होते त्या सर्वांचे फॉर्म अनलॉक झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला स्पेशल राऊंड 1साठी आता फॉर्म लॉक करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही फॉर्म लॉक केला नाहीत तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. मग सर्वात प्रथम तुम्ही स्पेशल राऊंड 1साठी संमती तुम्हाला देणं आवश्यक आहे. तर ती संमती कशी द्यायची, वॅकेन्सी कशी बघायचे, किती जागा शिल्लक आहेत कॉलेजमध्ये, ह्या सगळ्या डिटेल मी तुम्हाला होतो. आणि उद्याचं शेड्यूल कसं बघायचं की उद्यापासून ते 31 तारीख म्हणजे 31 तारखेपर्यंत शेड्यूल दिलेलं आहे की तुम्हाला तुमचा पसंतीक्रम बदलायचा आहे. तुम्हाला संमती तर द्यायचीच आहे. संमती करून जर तुम्हाला पसंतीक्रम बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता. मग तो कसा बदलायचा, काय करायचं ते सगळं माझे यूट्यूबचे व्हिडिओ आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता, पसंतीक्रम कसा बदलायचा आहे ते. पण सर्वात महत्त्वाचं की उद्यापासून तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करणं आवश्यक आहे. तरच तुम्ही स्पेशल राऊंड 1साठी पात्र होता, नाहीतर तुम्ही बाहेर निघता. तर आपण बघूया हे शेड्यूल काय आहे. थोडंसं शेड्यूल कुठे बघायचं ते मी दाखवतो तुम्हाला आणि आपण पुढे गुगल फॉर्म याच्यावरती गुगलवरती सर्चवरती जायचं आहे. पुन्हा इकडे आपण सर्च करूया गुगल याच्यावरती. लक्षात घ्या, आपण आपलं 11th ॲडमिशन संदर्भात आपल्याला टाकायचं आहे. 11th ॲडमिशन टाकलं तुम्ही इथे, 11th ॲडमिशन टाकलं, सर्च मारायचं. 11th ॲडमिशन आलं की 11th ॲडमिशनची साईट्स येते. त्या साईडवरती नेहमी आपण ह्या अगोदरच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, ती साईट तुमची ओपन होणार. आता इथे लक्षात घ्या, आपण आपला मुंबई विभाग जो आहे ते मुंबई विभाग जो आहे तो निवडल्यानंतर त्याला क्लिक करायचं आहे. चला, आता मुंबई विभागाचं हे आल्यानंतर असं लॉग इन पेज येतं. लॉग इन पेज आल्यानंतर इथे अजून ते पूर्ण झालं नाही. इथे आपल्याला काही नोटिफिकेशन्स असतील, त्या नोटिफिकेशन दिसतात आपल्याला. त्याच्यावर आता इथे नोटिफिकेशन गेलं की आता जे स्पेशल राऊंड 1चं हे कट करूया आपण आणि स्पेशल राऊंड 1चं इथे नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. तर हे शेड्यूल जे दिलेलं आहे ते शेड्यूल तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्ही ते ओपन करता येतं आपल्याला. आता ओपन केल्यानंतर डाउनलोड पण होतं आहे आपलं आणि आपण ओपन करून ते बघू शकतो की काय दिलं शेड्यूल, किती ते किती तारखेपर्यंत आहे ते शेड्यूल तुम्ही चेक करू शकता. इथे शेअर नको, आपल्याला इकडे बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये नीट जर बघितलं क्या प्रवेश वेळापत्रामध्ये ह्याच्यामध्ये जर सांगितलं तुम्ही तर लक्षात घ्या, इकडे बघा तारीख दिलेली आहे आपल्याला 26/7 10 वाजल्यापासून म्हणजे उद्या 10 वाजल्यापासून ते 31/7 पर्यंत काय करायचं, तुम्हाला प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवणे म्हणजेच विशेष फेरी 1साठी पसंतीक्रम अर्ज भाग ऑनलाईन विद्यार्थ्यांना काय करायचं तुम्ही हे करू शकता सगळ्या गोष्टी. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे, नवीन विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. लक्षात घ्या, ज्यांची दुरुस्त करता येतील अर्ज भाग पण उद्यापासून तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करा. परंतु ह्या राऊंडसाठी सर्वात महत्त्वाचं की उद्या सर्वांचे फॉर्म अनलॉक होणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी फॉर्म लॉक करणे सर्वात महत्त्वाचं आहे. हे शेड्यूल तुम्हाला बघा 31 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत तुम्हाला ही मुदत आहे. उद्या 10 वाजल्यापासून तुम्ही 26 जुलै
ते जवळजवळ 31 जुलैपर्यंतच्या ह्याच्यामध्ये 6 वाजेपर्यंत तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता. तर ते तुम्हाला करायचं असेल तर लक्षात घ्या की आपल्याला पहिलं काय करायचं आहे, हे फॉर्म लॉक करायचं आहे, पसंतीक्रम बनवायचं आहे. पण ते बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला जे आपण कॉलेजेस निवडलेले आहेत खरंच त्या क्रायटेरियामध्ये आपण बसतो का, ते सर्वात प्रथम बघितलं पाहिजे. ज्या ज्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश आपल्याला हवा आहे त्या कॉलेजच्या व्हॅकन्सीज किती शिल्लक आहेत ते बघणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता ते कुठे बघायचं तर ते आपण बघूया. आता मी हे बाहेर निघतो म्हणजे आपल्याला वॅकन्सीज आपल्याला कुठे बघायचं हे बघता येईल. आता इथं लक्षात या, परत हे लॉगिन जे पेज येतं जिथे नोटिफिकेशन असतात. आत्ता आपल्याला काय बघायचं आहेत की व्हॅकन्सीज बघायचे आहेत तुम्हाला, ज्या तुम्हाला जे कॉलेजेस हवे आहेत त्याच्यात खरंच तेवढ्या जागा शिल्लक आहेत का, मग पर्यायी कॉलेज आपण निवडणं आवश्यक आहे. तर इथे बघा वरती 3 आडव्या रेषा आहेत, त्या आडव्या रेषांना तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इकडे दिसतात बघा, होम सर्च, नो युअर एलिजिबिलिटी, कट ऑफ दिलेली आहे, कट ऑफ 24-25, अलॉटमेंट लिस्ट आणि व्हॅकन्सी. तुम्ही इकडे व्हॅकन्सीला तुम्ही क्लिक केलं की इथे बघा लक्षात येतं व्हॅकन्सी फॉर राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आता संपलेले आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे, व्हॅकन्सी फॉर स्पेशल राऊंड. मग स्पेशल राऊंडसाठी किती व्हॅकन्सी आहेत, मग त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याची सिक्ससुद्धा आपल्याला ओपन करायची आहे. आता ती ओपन केल्यानंतर ती जी फाईल आहे ती डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर हे व्हॅकन्सी स्पेशल राऊंड 1साठी आपल्याला आता ही व्हॅकन्सी जी आहे स्पेशल राऊंडसाठी ती आपण तुम्ही याच्यात तर इथे बघा मुंबई व्हॅकन्सी रेट ही जी गुगल शीट्स त्याच्यासाठी तुमच्याकडे मोबाईलमध्ये गुगल शीट्स हा ॲप असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला एक्सेल शीट तुम्हाला बघता येते, ओपन करता येते. आता हे एक्सेल शीट्स आहे त्याच्यामध्ये शाळेचे विडास नंबर दिलेले असतात आणि इकडे जर म्हटलं त्या कॉलेजचं नाव, सॉरी शाळांचं नाही तर कॉलेजची नावं लिहिलेली असतात आणि त्या कॉलेजचे ज्या व्हॅकन्सी आहेत त्या व्हॅकन्सी तुम्ही साईडला कॉमन केलात कुठलं जे आहे ते सगळं. तर तुम्हाला हे प्रत्येक कॉलेजचं तुम्ही असं चेक करतो की त्याला कुठल्या कुठल्या कास्टनुसार किती व्हॅकन्सीज आहेत, त्या व्हॅकन्सीज इथे अवेलेबल तुम्हाला दिसतील. अशा ह्या प्रत्येक कॉलेजच्या समोर मग तुम्ही कुठले कॉलेजेस टाकलेले आहेत, तुम्हाला कुठले कॉलेजेस हवे आहेत त्या कॉलेजचा तुम्ही हा कोड जो आहे तो कोड तुम्ही सर्च मारून आणि मग त्याच्यासमोरच्या किती व्हॅकन्सी शिल्लक आहेत त्यानुसार ते कॉलेज तुम्ही पसंतीक्रममध्ये घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. आणि मग कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकेल हे तुम्ही ठरवू शकता. लक्षात घ्या, हे प्रथम करणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही केलं तरच तुम्हाला नंतर तिकडे उद्यापासून जो पार्ट 1 फॉर्म तुम्हाला पार्ट 2 फॉर्म तो पुन्हा जो लॉक करायचा आहे आणि पसंतीक्रम बदलायचा आहे ते तुम्ही करू शकता. कारण हे जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर तुम्हाला निश्चित कुठलं कॉलेज मिळू शकते हे तुम्हाला कळू शकेल आणि मग आपल्या पर्सेंटेजनुसार आपण ते कॉलेजेस तुम्ही चूज करू शकता. लक्षात घ्या, हे असे सगळे कॉलेजची जवळजवळ मुंबईमधल्या सगळ्या कॉलेजेसची यादी तुम्हाला तिथे मिळेल. ती एकदा तिथे तुम्ही लिंक गुगल जी शीट्स असते म्हणजे जेव्हा वॅकन्सीची जी लिस्ट होती ते वॅकन्सी लिस्ट तुम्ही क्लिक केले की आपण काय केले, डाउनलोड करून घेतले. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं. हे बघून झाल्यानंतर मग आपण पुन्हा आपल्या 11th ॲडमिशनच्या याच्यावरती यायचं. 11th ॲडमिशन आल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा बघा. आपण रिजन आपला निवडला मुंबई रिजनमध्ये लॉग इन पेज आल्यानंतर आपल्याला माहिती आहे तुम्हाला ज्या गोष्टी मी दाखवल्या होत्या त्या पुन्हा एकदा रिमाइंड करतो. बघा शेड्यूल इथे पब्लिश हे जे बघायचं आहे तुम्हाला ते शेड्यूल इथे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर वॅकन्सीज बघायच्या आल्या तर ते 3 आडव्या रेषा इथे तुम्हाला ते बघू शकता. आत्ता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना आता एका विद्यार्थ्याचं मी लॉग इन करून दाखवतो तुम्हाला की काय करायचं आहे. तर इकडे मी लॉग इन ID टाकतो तोपर्यंत हे. आता बघा ह्या विद्यार्थिनीचं मी काय केलेलं आहे, फॉर्म
ओपन केलेला आहे, तिचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड करून गेला तर तुमच्या इथे लक्षात येईल की आता बघा इकडे ऑटो व्हेरीफायला कंप्लीट अँड नॉट लॉक आउट, म्हणजे इथे आता काय झालं आहे, तुमचे सर्वांचे फॉर्म जे सगळ्यांचे अनलॉक झालेले आहेत ते तुम्हाला लॉक करणं खूप गरजेचं आहे. मग आता इथे बघा आपल्याला त्याच्यासाठी मग आता काय करायचं, आपल्याला फॉर्म लॉक करायचा आहे किंवा पसंतीक्रम बदलायचा असेल तर तुम्ही इकडे आता ह्या विद्यार्थिनीचा फॉर्म अनलॉक आहे आपल्याला दिसतोय. आता लॉक करायचं असल्यानंतर बघा आडव्या ह्या 3 रेषांवरती आपण क्लिक करतो, आपल्याला इकडे हे ऑप्शन सगळे दिसत आहेत. ह्याच्यामध्ये आता लक्षात घ्या इकडे बघा लॉक ऑप्शन फॉर्म, परंतु आता हा होणार नाही कारण आपल्याकडे उद्या म्हणजे 26 तारखेला 10 वाजल्याच्या नंतर लॉक ऑप्शन फॉर्मला आपल्याला करता येणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्या ही सगळी प्रोसिजर म्हणजे तुम्ही काय करता येतं आपल्याला, तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या आपल्याला हा लॉक ऑप्शनचा फॉर्म करायचाच आहे. त्या अगोदर जर तुम्हाला तुमचे कॉलेजेस जर बदलायचे असतील, क्रम बदलायचा असेल तर तुम्ही चूज ज्युनियर कॉलेजेस जायचं. चूज कॉलेजनंतर जे अगोदर सिलेक्टेड कॉलेजेस आहेत ते सिलेक्टेड कॉलेजेस तुम्ही डिलीट करू शकता. माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पसंतीक्रम कसा बदलायचा ह्याचा व्हिडिओ यूट्यूबला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर पुन्हा सेट प्रिफरन्स करताना रिसेट प्रिफरन्स करा. रिसेट प्रिफरन्स केल्यानंतर लक्षात घ्या त्याला जे कॉलेजेस तुम्ही चूज केले जे ॲड झाल्यानंतर रिसेट प्रिफरन्स करून घ्या. रिसेट प्रिफरन्स झाल्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्म मात्र करायला विसरायचं नाही. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला संमती देणं आवश्यक आहे की इथे तुम्ही राऊंड फर्स्ट स्पेशल राऊंड 1 साठी तुम्ही ॲप्लाय करत आहात असं तुम्हाला संमतीपत्र तिथे तुम्हाला येणार आहे. तिथे एक येणार की तुम्ही स्पेशल राऊंडसाठी अप्लाय करत आहात करून आणि त्या बॉक्सला क्लिक करून तुम्हाला एस म्हणायचं आहे. आता ते झाल्यानंतर मग सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आणि ह्या सगळ्या गोष्टी 26 जुलै च्या दिवशी 10 वाजल्यापासून ते जवळजवळ 31च्या संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत तुम्ही ते करू शकता. आणि नंतर मग तुमचं हे सगळं फॉर्म भरून झाल्यानंतर मग शेवटी तुम्ही फॉर्म लॉक करायचा आहे. तर तुम्हाला जे पण काय चेंजेस करायचे आहेत तर तुम्ही इकडे तुम्ही ते करू शकता आणि करून झाल्यानंतर तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. तरी सदर हा व्हिडिओ ची जी संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे ती माहिती सर्व विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि विद्यार्थ्यांना विनंती की हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ एकदा बघा आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.